नमस्कार. शुभ ज्योतिष्याच्या या एपिसोडमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज तूळ लग्नाबाबत ऑगस्ट 2025चे राशीफलाबाबत आपण चर्चा करणार आहोत. तूळ लग्न म्हणजे तुमच्या जन्मकुंडलीच्या पहिल्या घरामध्ये 7 आकडा असतो. 7 आकडा हा तूळ राशीचा इंडिकेटर आहे, त्याला मग तूळ लग्न म्हणतात. तूळ लग्न मध्ये कुठलाही ग्रह गोचर राशीमध्ये भ्रमण करत नाहीये. तसाच द्वितीय स्थानात वृश्चिक, तृतीय स्थानात धनु, चतुर्थ स्थानात मकर, या 3 राशींमध्येही कुठलेच ग्रह भ्रमण करत नाहीये. तूळ लग्नाच्या पंचम स्थानामध्ये कुंभ रास असून त्या ठिकाणी राहूचं भ्रमण सुरू आहे. तूळ लग्नाच्या 6ठ स्थानामध्ये मीन रास असून त्या राशीमध्ये शनींचं भ्रमण सुरू आहे. तूळ लग्नाच्या मेष वृषभ स्थानामध्ये कुठलेच ग्रह भ्रमण करत नाहीये. तूळ लग्नाच्या भाग्यस्थानामध्ये मिथुन रास असून त्या ठिकाणी गुरु व शुक्र भ्रमण करत आहे. तूळ लग्नाच्या दशम स्थानामध्ये कर्क रास असून त्या ठिकाणी रवी व बुध आहे. तूळ लग्नाच्या लाभस्थानामध्ये सिंह रास असून तिथे केतू आहे आणि व्ययस्थानामध्ये कन्या रास असून त्या ठिकाणी मंगळ आहे. धन्यवाद गुरुजी. आपल्याकडे बरेच प्रश्न आले आहेत. पहिल्यांदा आपण शिक्षणापासून सुरुवात करूया. तुळा लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात शिक्षण आणि अध्ययनाच्या दृष्टीने एकूणच स्थिती कशी आहे? तूळ लग्नाच्या पंचम स्थानामध्ये म्हणजे ज्या जातकाचं लग्न तूळ आहे त्याच्या पंचम स्थानामध्ये सध्या राहू भ्रमण करत आहे. त्यामुळे शिक्षण अचिव्हमेंटमध्ये त्याला अडथळे होणार आहेत. तूळ लग्नाचा जातक हा शाळेच्या सुरुवातीच्याच कालावधीमध्ये अनुत्सुक असेल आणि प्राथमिक विद्या घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा व्यवस्थापन आणि नित्यनेमाने व्यवस्थित सुरू होण्याकरता ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत खूप अडचणी येतील. त्याच्यानंतर त्यांचं शैक्षणिक हे सुरळीत सुरू राहील. जी माध्यमिक आणि माध्यमिकच्या वर म्हणजे उदाहरणार्थ जे डिग्रीच्या कोर्सेसला वगैरे आहेत त्यांना मात्र खूप अडथळे येतील. त्यांचे पेपर्स, त्यांचे प्रोजेक्ट्स आणि त्या संदर्भामध्ये होणाऱ्या त्यांच्या अडचणी आणि विशेषत्व की हे राहू त्रिपाद दृष्टीने अष्टमेश शुक्रावरती नवपंचम योगात असल्याने कदाचित त्यांना स्वस्थपणे बसून अभ्यास करण्याच्या ह्याच्यामध्ये या महिन्याभरामध्ये खूप अडथळे येतील. आणि ज्या लोकांना विदेशात शिक्षण घ्यायचं आहे किंवा शिक्षणासाठी एकूणच प्रवास, यासाठी ग्रह अनुकूल आहेत का? राहू सोडले तर इतर सगळं ग्रह तुळा लग्नाचे जातक जे विदेशात जाऊ इच्छितात त्यांना अनुकूल आहेत. पण राहू हा प्रवासामध्ये काहीतरी अडचणी निर्माण करू शकेल किंवा विशेषतः हा एमिग्रेशन आणि इमिग्रेशनच्या संदर्भामध्ये त्यांना अडचणी येण्याची शक्यता असल्याने या महिन्यामध्ये जर त्यांना भ्रमण करायचं असेल किंवा त्यांना जायचं असेल, विदेशात जायचं असेल तर त्यांनी 15 ऑगस्ट नंतरच प्रयत्न करावे आणि 15 ऑगस्ट नंतरचीच प्रवासाची तारीख देखील घ्यावी. गुरुजी, तुळा लग्नाच्या लोकांना या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती जर काही उपाय करायचे असतील तर ते काय करू शकतात? तुळा लग्नाच्या जातकांनी शिक्षणाच्या दृष्टीने म्हणजे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण किंवा विदेशात जाणं या संदर्भाच्या शिक्षणाच्या संदर्भाच्या ज्या सगळ्या अडचणी येतील त्या अनुषंगाने त्यांनी 17वा अध्याय गुरुचरित्रातला किमान 21 दिवस तरी पठण करावा, म्हणजे या सगळ्या अडचणी दूर. धन्यवाद गुरुजी. आता आपण नोकरी आणि करिअर या विषयाकडे वळूया. तुळा लग्नाच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यात नवीन नोकरीच्या संधी किंवा बढतीच्या किंवा पगारवाढीच्या संधी आहेत का? तुळा लग्नाच्या दशम स्थानामध्ये बुधाचं भ्रमण आहे. त्यामुळे आणि त्या ठिकाणी सध्या लाभेश रवी पण भ्रमण करतायत. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी त्यांना नवीन नोकरी मिळणे, बढती मिळणे किंवा बढतीच्या दृष्टीने स्थलांतर होणे हे सुद्धा शक्य आहे. याला काही अडचण नाहीये. आणि हे जर स्थलांतर होणार असेल तर ते भारतातच होईल का परदेशातही जाण्याचे योग आहेत?
नाही, तुळा लग्नाच्या ज्या जातकांचं यापूर्वीच जर काही हे झालेलं आहे, म्हणजे विदेशात जाण्याची जी तयारी झालेली आहे, ते जसं मी मगाच सांगितलं की त्यांनी 15 तारखेनंतर जावं, म्हणजे ते स्थलांतर बहुतांशी 15 तारखेनंतरच आहे. पण जे स्थानिक म्हणजे राज्यातच कुठे शासकीय नोकरी करताय किंवा हे करताय, तर यांचं सध्या तूर्त कुठल्याही स्थलांतराचा किंवा याचा संबंध नाही. ज्या ठिकाणी ते आहेत तिथेच फक्त पदोन्नतीची संधी उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. काही लोकांना जर नोकरीत अस्थिरता जाणवत असेल किंवा त्यांना अचानक बदल किंवा नुकसान दिसत असतील, तर यांनी सावध राहणं गरजेचं आहे. हो, कारण दशमात असलेले रवी आणि बुध हे राहूच्या षडाष्टक योगामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी ट्रॅप होण्याची शक्यता जास्त आहे. किंवा इथे या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की त्यांनी न केलेल्या चुकीत, म्हणजे त्यांनी केली नाहीये पण त्यांना ते एखाद्या झालेल्या चुकीसाठी जबाबदार धरून त्यांच्यावरती ऍक्शन होण्याची शक्यता असल्याने जरा थोड्याफार प्रमाणात किंवा जास्त प्रमाणामध्ये त्यांनी चौकस राहावे आणि काळजी घ्यावी. यासाठी आवश्यक म्हणजे आहे की त्यांनी सातत्याने गुरुचरित्रातला 14वा अध्याय आणि नारद पुराणातलं स्तोत्र पठण करावं. कुठलं स्तोत्र? नारद पुराणातलं श्री दत्तात्रेय स्तोत्र आहे. त्याचं ध्यान असतं त्याच्या आधी. जटाधरम पांडुरंगम शूलहस्तम कृपानिधीम सर्वरोगहरम देवम दत्तात्रेयमहं भजे. तर याच्यामध्ये नोकरीच्या ठिकाणी अशा प्रकारचा आळ येणं हा सुद्धा एक प्रकारचा रोग असल्याने या स्तोत्राचं पठण नक्की करावं. श्री दत्तस्तुती स्तोत्र, त्याला काही ठिकाणी दत्तस्तुती स्तोत्र म्हणून सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. धन्यवाद गुरुजी. आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता याकडे वळूयात. तुळा लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या काही संधी असतील? नाही, तुळा लग्नासाठी नवीन संधी कुठल्याच नाहीये. कारण दशम स्थानातल्या रवीचं आणि बुधाचं, बुध हा व्यवसायाचा कारक ग्रह आहे आणि त्यांचं राहूशी षडाष्टक आहे. आणि राहू सध्या नक्षत्रानुसार कुंभ राशीमध्ये राहू जे आहेत ते त्यांच्या स्वतःच्या नक्षत्राच्या परिसरामध्ये असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा नवीन व्यवसाय सुरू करू नये. आणि जे आधीच व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी काही अडथळे दूर होण्याची किंवा प्रगती होण्याची शक्यता आहे का? त्यांच्या व्यवसायामध्ये आता जी स्थिती आहे किंवा त्यांचं आता जे अर्थार्जन आहे किंवा आपण ज्याला म्हणतो की त्यांचा जो टर्नओव्हर आहे त्या व्यवसायामधला, त्याच्यामध्ये फार फार तर 10% वृद्धी होणार आहे या महिन्यामध्ये. आणि पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा रवी लाभस्थानात जातील, दशमस्थानातून ते लाभस्थानामध्ये ज्या वेळेला रवी जातील त्यावेळेला मग त्यांचा तो टर्नओव्हर वाढायची शक्यता आहे आणि या वर्षाअखेरपर्यंत त्यांचा सरासरीपेक्षा 20 ते 25% जास्तीचा त्यांचा टर्नओव्हर होईल. आणि व्यवसायाच्या संदर्भात प्रवासाची गरज किंवा लाभ दिसतो का? व्यवसायाच्या संदर्भात जर काही प्रवास करायचा असेल तर त्यांनी तो 100, ज्याला आपण म्हणतो 100 मैल, त्याच्या पुढच्या ठिकाणीच तिथे जाऊन तिथे जर त्या संदर्भातच करावा. अलीकडच्या ह्याच्यामध्ये, जवळच्या ह्याच्यामध्ये स्थानामध्ये प्रवास करून किंवा सकाळी गेलं संध्याकाळी परत आले अशा प्रकारचा प्रवास करू नये. त्याच्यामध्ये यश येणार नाही. पण दूरचा प्रवास 100 मैलाच्या वरच्या जागेवर जाऊन तिथे प्रवास करून तिथे व्यवसायाच्या दृष्टीने कारवाई करण्याचं त्यांना यश येईल. तुळा लग्नाच्या उद्योजकांसाठी तुम्ही काही उपाय सांगाल या महिन्यात, ऑगस्ट महिन्यात? तुळा लग्नाच्या जातकांनी ज्यांचा उद्योग 10, म्हणजे जसं मी म्हटलं सरासरीच्या 10% वाढ होत असेल टर्नओव्हर मध्ये, किंवा टर्नओव्हर मध्ये वाढ जरी झाली होत असली तरी त्या अडचणीचं स्वरूप येत असेल आणि त्याच्यामध्ये शेवटी अंतिमतः तो सुद्धा 10 ते 15% टर्नओव्हर किंवा नफा होत असेल असे ह्याची जाणीव होत असेल तर अशा जातकांनी व्यवसायाच्या संदर्भामध्ये एक स्तोत्र आहे, मनसा देवी म्हणून जी आहे, दशमहाविद्येतली एक मनसा देवी आहे आणि एक तारा देवी आहे. ते यांचे 2 मंत्र आहेत, त्याचं पठण त्यांनी करावं. धन्यवाद. आता आपण कर्ज आणि आर्थिक सहाय्य या विषयाकडे बोलूयात.
गुरुजी, तुळा लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात कर्जासाठी अर्ज करणं योग्य आहे का? तुळा लग्नाच्या जातकांनी कर्जासाठी अर्ज केल्यावर त्यांचं कर्ज 15 ऑगस्टच्या नंतर मार्गी लागेल. 15 ऑगस्ट पर्यंत काहीच होणार नाही. त्यांचा अर्ज अजून टेबलावरतीच पडून राहील संबंधिताच्या ह्याच्यामध्ये. 15 ऑगस्ट नंतर त्यांच्या मार्गी लागेल आणि 15 सप्टेंबरच्या दरम्यान त्यांचं कर्ज मंजूर होईल. यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे? तशी काही आवश्यकता नाही आहे, कारण तेवढा सरासरीमध्ये कर्ज एका ठिकाणी अर्ज करून तो कर्ज मिळण्याकरता एवढा कालावधी लागतोच. आता गुंतवणुकीच्या बाबतीत बोलू. गुंतवणुकीच्या बाबतीत तुळा लग्नाच्या लोकांसाठी कोणतं क्षेत्र अनुकूल आहे ऑगस्ट मध्ये? गुंतवणुकीच्या बाबतीत तुळा लग्नाच्या जातकांनी तुळेचा शनी उच्चीचा असतो म्हणजे, आणि शनींची सध्या कुंभ राशीतून तुळा राशीशी परत षडाष्टक असल्यामुळे तूर्त त्यांनी कुठलीही गुंतवणूक करू नये. आणि मालमत्ता आणि वारसा या बाबतीत जर आपण बोललो तर तीच परिस्थिती आहे, कारण मालमत्ता आणि वारसाचा जे कारक ग्रह आहे तुळा राशीच्या येतात, म्हणजे मालमत्ता किंवा संपत्ती किंवा स्थावर जंगम हे धरणी पृथ्वी वगैरे या संदर्भाचं जे स्थान आहे त्याचे कारक ग्रह सध्या शनी आहे. आणि सर्व दृष्टीने तुळा राशीचे कारक ग्रह हे बुध पण आहे, भाग्यकारक ग्रह बुध आहे आणि ते दशमात आहे आणि ते त्या राशीवरती म्हणजे मकर राशीवरती पूर्ण दृष्टीने पाहत असल्याने 15 ऑगस्टच्या जमलं तर आत, नाहीतर 15 सप्टेंबर नंतर त्यांनी हे व्यवहार करावे. मधल्या कालामध्ये थोडंसं अडचणीचं होणार आहे. याच्यासाठी काही उपाय करावा? हो, मंगळाची, जसं मी मागच्या वेळेला ह्याच्यामध्ये सांगितलं की तुळा राशीचा जे मारक ग्रह मंगळ आहे आणि ते मारक ग्रह मंगळाचं जर मार्केशाचं जर बळ घेतलं आणि तो जर कारकत्व दाखवलं, कारण तो पृथ्वीचा कारक आहे, तर त्या मंगळाची पूजा किंवा अंगारकाय नमः या मंत्राचा रोज 27 वेळा जप केल्यास सुरळीतपणे सगळं अचिव्हमेंट होण्यामध्ये मदत होईल. धन्यवाद. आणि वर्षातून मालमत्ता मिळवण्याची शक्यता या महिन्यात आहे? नाही, त्या दृष्टीने सुद्धा मंगळाचं थोडंसं बल नसल्यामुळे तर आपण तुळा लग्नाच्या जातकांना अशा सूचना देऊ की सध्या त्यांनी शांत बसावं. मालमत्ता संपादन करण्याच्या दृष्टीने सावकाश पावलं उचलावीत, घाई करू नये. नातेसंबंधांकडे आता आपण वळूयात. गुरुजी, तुळा लग्नाच्या लोकांसाठी जे प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठी या महिन्यात कुटुंबाशी बोलणं केलेलं चालेल? हो, दशमा स्थानामध्ये रवी बुध आहेत तुळा लग्नाच्या आणि भाग्यस्थानामध्ये गुरु आहेत. कुटुंबाशी बोलण्याकरता त्यांना हा कालावधी अत्यंत अनुकूल आहे. त्यांनी कुटुंबाशी बोलावं आणि साधारणतः चटमंगनी पट ब्याह म्हणजे घरी सांगितल्यानंतर लगेच हे होईल, अडचणीचं होणार नाही आणि कार्य संपन्न होईल. आणि जे कोणी अरेंज मॅरेज साठी बघत असतील त्यांना विवाहाचा प्रस्ताव वगैरे येण्याची शक्यता? जे म्हणजे सर्वसंमतीने जे विवाह, ज्याला तुम्ही अरेंज मॅरेज म्हणताय, तुळा लग्नाच्या जातकाचं स्त्री असो म्हणजे वर असो किंवा वधू कन्या असो, यांच्या तुळा लग्नाचा द्वितीयेश आणि सप्तमेश हे मंगळ असेल आणि मंगळ सध्या शत्रू राशीत आहे. त्यामुळे जो मध्यस्थी असेल त्याचा जर वैयक्तिक फायदा होत नसेल तर तो याच्यामध्ये जुळवून आणणार नाही. त्यामुळे मध्यस्थ्याच्या शिवाय जर संबंध जोडायचे असतील, ओळखी काढून किंवा मध्यस्थ प्रकार म्हणजे दलाल ज्याला म्हणतो आपण थोडक्यात, त्या अनुषंगाने हे थोडंसं सद्यस्थिती प्रतिकूल असल्याने त्यांनी विना मध्यस्थ्याच्या ह्याच्याने स्वतः मुलामुलीच्या आई वडिलांनी किंवा नातेवाईकांनी जवळचा संपर्क साधून एकमेकांशी तो विवाह ठरवायचा प्रयत्न केल्यास तो निश्चित लवकर ठरेल. याच्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे?
हा, जातकाने म्हणजे जो जातक विवाह इच्छुक आहे आणि अरेंज मॅरेज कुटुंबाच्या संमतीने जो मॅरेज लग्न करण्यासाठी उत्सुक आहे, जे वधू कन्या व वर यांनी, तर वरानी तो सप्तशतीतला मंत्र जो आहे, पत्नीम मनोरमाम देईम मनोवृत्तानुसारिणीम तारिणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवात, या मंत्राचं पल्लव लावून श्रीसुक्ताचे एकदाच बसून 16 आवर्तनं करावी. त्यांच्या विवाहामधले कुठल्याही दलालाशिवाय ते विवाह संपन्न होईल. तसेच कन्येनी क्लीम कात्यायनी महामाये महायोगिन्यधेश्वरी नंदगोपसुतम देहि पतिम मे कुरुते नमः, देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परम सुखम, रूपं देहि जयं देहि यशो देहि भगम भगवती देहि मे अचलाम बुद्धिम देहि धरायाम ख्यातिमे वच. या मंत्राचं पल्लव लावून त्या कन्येने सुद्धा 16 श्रीसुक्ताचे आवर्तन करावे एकदाच एका बैठकीत. कुठले सगळे अडथळे दूर होतील. दलालाशिवाय संपर्क साधून येईल. कुटुंबाची पूर्वजांच्या याच्यामध्ये नातेसंबंध किंवा हितसंबंध किंवा पारिवारिक संबंध उघड होतील आणि त्यांचा विवाह ठरेल. आता आपण कौटुंबिक जीवनाकडे येऊ. ज्यांची लग्न ऑलरेडी झालेली आहेत त्यांचे संबंध कसे असतील एकमेकांशी? सप्तमेश मंगळ हा मार्केशी आणि तो नुकसानाच्या म्हणजे व्ययात आहे कन्या राशीमध्ये, आणि त्या मंगळाची कुटुंब स्थानावरती पूर्ण दृष्टी आहे गोचरीमध्ये. त्यामुळे इथे थोडेसे संबंधांमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. शक्यतो शांत राहणे, आईवडिलांच्या सोबत सामंजस्याने संभाषण करणे, सुनेनी सासू सासऱ्यांसोबत सामंजस्याने संभाषण करणे, आणि शक्यतो कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व संमतीने निर्णय घेणे योग्य राहील. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये अडथळे म्हणजे कौटुंबिक संबंधांमध्ये कुठल्याही प्रकारचा दुरावा निर्माण होणार नाही. गुरुजी, आता आपण पालक आणि मुलं या विषयाकडे वळूयात. तुळा लग्नाच्या लोकांसाठी या महिन्यात त्यांच्या पालकांशी किंवा मुलांशी कसे संबंध असतील? तुळा लग्नाचे जातक जे आहेत, आई वडील पैकी आई किंवा वडील ह्याच्यामध्ये त्यांच्या संतती स्थानामध्ये सध्या राहू असल्यामुळे बाल्य अवस्थेतली संतती जी आहे ती बऱ्यापैकी हट्टीपणा करून त्यांना त्रास देण्याचा संभावना आहे. त्याचप्रमाणे जे साधारणतः प्राथमिक शिक्षण घेत आहेत असे त्यांचे जे पाल्य जातकांचे पाल्य आहेत ते सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये वाईट आणि खोडकर मुलांच्या संगतीमध्ये येऊन आपले स्वतःचे वेगवेगळे निर्णय किंवा आपले स्वतःचे वेगवेगळे काहीतरी कृती करतील. आणि जी जातकाचे तुळा लग्नाच्या जातकांची जे मुलं ही वरिष्ठ ह्याच्यामध्ये आहे त्याच्याबाबत सुद्धा थोडीशी अडचणीची परिस्थिती येईल. कारण राहूचं भ्रमण तुळा लग्नाच्या संतती स्थानावरून सुरू आहे आणि म्हणून ही थोडीशी विचार करण्यासारखी स्थिती असल्यामुळे त्यांनी पाल्यांच्या संदर्भामध्ये जातकांनी त्यांच्याजवळ राहतातल्या असलेल्या पाल्यांच्या ह्याच्यामध्ये सुसूत्रता असावी. त्यांनी कुठल्याही भरकटून जाऊ नये किंवा कुठल्याही हट्टीपणा करू नये किंवा त्यांनी व्रात्य मुलांची संगतीत येऊन कुठल्याही प्रकारची चुकीची कृती करू नये. म्हणून ते ज्या वास्तूत राहत असतील त्या वास्तूच्या नैऋत्य कोपऱ्याच्या लॉफ्टवरती काशाच्या वाटीमध्ये त्यांनी रॉक सॉल्ट म्हणजे सेंधव मीठ किंवा खडे मीठ भरून ठेवावं. ते मीठ आपोआप 6 ते 7 महिन्यामध्ये विरून जातं. 6-7 महिन्यांनी पुन्हा ते भरून ठेवा. म्हणजे या शैक्षणिक वर्षामध्ये एकदा त्यांचा स्थिरावले ते पाल्य तर त्यांना अडचण येणार नाही. धन्यवाद गुरुजी. भावंडांशी कसे संबंध असतील? तुळा लग्नाच्या लहान भावंडांचा जो द्योतक असलं जे घर आहे त्या घरामध्ये कुठलाच ग्रह नाहीये, पण त्याचा कारक ग्रह आहे तो मंगळ आहे आणि तो व्ययात शत्रू राशीत आहे. त्यामुळे लहान भावंड जसं आधीच्या प्रश्नामध्ये मी सांगितलं की जे लहान आहेत ते थोड्याफार प्रमाणामध्ये स्वतःच्या मनाने कुठल्याही बुद्धीचा विचार न करता कृती करणार असल्यामुळे ते अपमान करतील मोठ्या भावाचा.
तेव्हा ते उलट उत्तरं देतील आणि तुझं तू पहा, आमच्या ह्याच्यामध्ये करू नको, आम्हाला सांगण्याकरता बाबा आहेत किंवा आई आहे किंवा आजी आजोबा आहेत, अशा प्रकारची उत्तरं देऊन ते तुमच्याशी संभाषण करणार नाही. आणि जी त्यांच्यापेक्षा मोठी भावंडं आहेत तीच स्थिती आहे, पण थोडीशी उलट्या प्रमाणात आहे की ते ह्यांची हेटाळणी करतील, तुला काही कळत नाही, एवढा मोठा झालास तरी तू काही करत नाहीस, अशा प्रकारच्या जे वाद होतात भावंडांमध्ये किंवा वितुष्ट येतं, ते येण्याची शक्यता जास्त असल्याने भावंडांनी एकमेकांचे तुळा लग्नाच्या जातकांनी रामरक्षेचं पठण केल्यास परिस्थिती 50% पेक्षा जास्त म्हणजे 70 ते 70-30 अशी सुधारणा होईल, सकारात्मक परिस्थिती होईल आणि भावंडांची एकमेकाशी चांगले सुसंगती येईल. धन्यवाद गुरुजी. आता आपण आरोग्याकडे जाऊयात. तुळा लग्नाच्या लोकांचं आरोग्य कसं असेल ऑगस्टमध्ये? तुळा लग्नाचं अष्टमेश जो आहे ते गुरूंसोबत आहे आणि ते भाग्यस्थानामध्ये आहे, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने वर्तमानामध्ये तुळा लग्नाच्या जातकांना तसा कुठलाही दुर्धर आजार किंवा खूप मोठ्या प्रकारचं काहीतरी औषधोपचार आणि शस्त्रक्रिया वगैरे लागेल असा कुठलाही होणार नाही. जास्तीत जास्त त्यांना असं आहे की खाण्यापिण्यावरती नियंत्रण राहणार नसल्याने त्यांच्या पोटाचे विकार उद्भवण्याची संभावना आहे. तर त्यांनी शक्यतो आहार आणि जेवणाचा कालावधी, 2 जेवणांमधला किंवा 4 खाण्यांमधला कालावधी याच्यावरती त्यांनी एक समर्पक नियंत्रण ठेवावं आणि सातत्य ठेवावं. त्या वेळेला त्या वेळेला तो तेवढाच पदार्थ खायचा. म्हणजे मात्रा जी आहे ती तुम्ही 2 वेळा पोटभर खाण्याची जी मात्रा आहे ती त्यांनी 4 वेळा करून थोडं थोडं खाल्ल्यास पोटाचे कुठलेच विकार होणार नाही, एवढीच काळजी घेणं आवश्यक आहे. गुरुजी, जे दाम्पत्य संततीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल ठरेल का? परत तुळा लग्नाच्या जातकांची, स्त्री असो अथवा पुरुष असो, यांच्या तुळा लग्नाच्या पंचमात सध्या कुंभ राशीतनं शनींचं भ्रमण सुरू आहे, त्यामुळे शक्यतो हा महिना त्यांनी जाऊ द्यावा. म्हणजे अडचणीचं होणार नाही, नाहीतर अडचणीचं होऊन किंवा ज्या पद्धतीप्रमाणे या संततीच्या दृष्टीने जर कोणी काही वैद्यकीय उपचार घेण्याच्या प्रयत्नात असतील तर त्याच्यामध्ये अपयश येईल आणि त्याच्यानी मानसिकता बिघडण्याची शक्यता आहे. कारण राहू छाया दोष करतो, तर ती मानसिकता तो बिघडवतो त्या जातकाची आणि ते अपयश आल्याने त्यांना प्रयत्न करण्याची पुढची प्रेरणा मिळत नाही. म्हणून शक्यतो या महिन्यामध्ये त्यांनी कुठलाही प्रयत्न करू नये. आणि ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ऑलरेडी त्यांच्या आरोग्यासाठी काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे? अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. कारण तुळा लग्नाच्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या गर्भवती आहेत, परत या ठिकाणी त्यांच्या पंचमस्थानावरनं राहू फिरत आहे. याच्यामध्ये विशेषतः हा सप्तम म्हणजे 7वा महिना ज्यांचा पूर्ण झालेला आहे, ज्या गर्भवती महिन्यांनी, त्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे. कारण तुळेचा आकडाही 7 आहे आणि त्यांचा 7व्या महिन्यामध्ये 7वा महिना आहे. तर अशा स्त्रियांनी शक्यतो कुठल्याही प्रकारे संध्याकाळच्या आत घरामध्ये राहावं, शांत चित्ताने बसून त्यांनी नमो भगवते वासुदेवाय, ओम न लावता नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्यास गर्भसुरक्षा राहील. आणि मागच्या वेगवेगळ्या लग्नांच्या जन्म लग्नाच्या संदर्भात मी जे सांगितलेलं आहे, मेष ते कन्या प्रमाण, तर त्यांनी गर्भरक्षा कवच हे घ्यावं आणि वैद्यकीय सल्लागारापासून त्यांचे जे गायनाकॉलॉजिस्ट असतील त्यांना विचारून आयुर्वेदातील गर्भपाल रसाचं सेवन करावं, म्हणजे मग काही अडचणी येणार नाही. धन्यवाद गुरुजी. आपलेही काही प्रश्न असतील तर आपण गुरुजींना विचारू शकता कॉमेंट्समध्ये किंवा आम्हाला पाठवू शकता. धन्यवाद.